कोणती साडी नेसू? लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय. प्रत्येक बाईच्या आयुष्यात संध्याकाळी भाजी काय करू प्रमाणेच कोणती साडी नेसू हा प्रश्न पण फार ज्वलंत असतो. पुरुषांना जसं मैताला आणि लग्नाला एकच ड्रेस चालतो तसं बायकांचं मुळीच नसतं बरं. बाहेर पडताना साडी चॉईस करणं बाईसाठी मोठं चॅलेंज असतं. प्रत्येक प्रसंगाची साडी वेगळी असते. त्यातही बऱ्याच साड्या ब्लाऊज अभावी बाद झालेल्या असतात. साड्या चांगल्या असतात पण ब्लाऊज पुन्हा शिवावं इतक्या पण नसतात. तुमच्याकडे भले 100 साड्या असल्या तरी त्यातली प्रत्येक साडी तुम्ही कुठेही नेसू शकत नाही. म्हणजे भाजी बिजी आणायला साधीशी वॉश अँड वेअर साडी नेसावी लागते. इथे साधी म्हणजे कॉटन नाही बरं. कॉटनची साडी मुलांच्या शाळेत वगैरे जायचं असेल, लायब्ररीत वगैरे एखादी कामकाजी मीटिंग असेल तेव्हा. वाढदिवस डोहाळे जेवण वगैरे जाताना अगदी लाईट जरी बॉर्डर असलेली, लग्नाला जाताना प्युअर सिल्क कांजीवरम वगैरे साड्या नेसाव्या लागतात. 10व्याला 13व्याला वेगळ्या लाईट कलरच्या बारीकशी किनार असलेल्या. त्यात पण समारंभ किती जवळच्या संबंधात आहे त्याप्रमाणे साडीचा भारेपणा हलकेपणा ठरतो. गेलेली व्यक्ती म्हातारी होती की तरुण ह्यावरून पण बायका जरीची बिनजरीची असे प्रकार ठरवतात. म्हणजे म्हातारी व्यक्ती गेली की जरा साधीशी पण जरी बॉर्डरची नेसली तरी चालते. तरुण व्यक्ती गेली असेल तर मात्र दुःख जरा जास्त असतं, मग जरा जास्त साधी साडी. साडी ठरवताना जिच्या घरी लग्न आहे तिला तुम्ही किती किंमत देता त्यावर पण साडी बदलते. काही जणी चांगल्या श्रीमंत साडी सम्राज्ञी असतात. साडी खरेदी हे यांचं आद्य कर्तव्य. म्हणजे यांचं जन्माला येण्याचं प्रयोजनच साड्यांची खरेदी हेच असावं असं वाटावं इतक्या साड्या घेतात. पण मध्यमवर्गीय मैत्रिणीकडे लग्नाला जाताना अगदी भिकारड्या साड्या नेसून जातात. त्या मैत्रिणीला तिची किंमत दाखवून देण्याचा हा प्रकार. साडी नेसताना स्मरणशक्तीचा पण खूप कस लागतो. म्हणजे ही साडी आपण कोणाच्या घरच्या कार्यक्रमाला नेसलो होतो, तिथे तेव्हा कोण कोण होतं, कोणी कोणी ही साडी पाहिली आहे, आता ज्या कार्यक्रमाला चाललोय तिथे त्या आधीच्या कार्यक्रमाच्या कोण कोण येतील, ही सगळी व्हिडिओ फिल्म मनातल्या मनात प्ले करावी लागते. मग त्याप्रमाणे साडी ठरते. बरं, एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण चांगल्यातली साडी नेसून जावं तर बाकीच्या अगदी साध्या साड्यांमध्ये आलेल्या असतात. मग बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी आपली गत होते. आणि ते पाहून आपण दुसऱ्या तशाच कार्यक्रमाला साधीशी साडी नेसावी तर बाकीच्या झकपक साड्या नेसून आलेल्या असतात. पुन्हा पचका. हे गणित तर मला कधीच जमलेलं नाही. अगदी क्वचित एखाद्या वेळेस आपण चुकून परफेक्ट साडी नेसली की मला तर धन्य धन्य होऊन जातं. बरं, साडी कितीही सुंदर असली तरी बायका एकमेकींच्या साडीला कधी मोकळेपणी छान आहे साडी असं म्हणत नाहीत. त्या नुसत्या डोळ्याच्या कोपऱ्यातून तुमच्या साडीकडे बघत असतात आणि अगदीच असह्य झालं तर अशी दखल घेतात. माझ्याकडे पण होती अशातली. खूप पिदडली मी, मग मागच्या वर्षी बहिणीला देऊन टाकली. अशा शब्दांमधून आपण ठरवायचं हे साडीचं कौतुक होतं की पोस्टमार्टेम. खूप छान साडी बघून एखादी म्हणते, हिच्यापेक्षा परवाच्या डोहाळे जेवणातली तुझी साडी. पुन्हा आपण कोड्यात. म्हणजे ही साडी चांगली नाही असं हिला म्हणायचं आहे, पण मग ती साडी चांगली होती तर तेव्हा का नाही बोलली तसं. साडीला नावं ठेवण्याचा आणखी एक प्रकार. माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी प्रकाशन समारंभ आटोपल्यावर एक स्वयंघोषित साडी स्पेशालिस्ट विदुषी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, साडी का बरं ग इतकी साधी नेसलीस? मला सांगितलं असतं तर माझी एखादी साडी घडी मोडायला पाठवून दिली असती. मी मनात म्हटलं, इथं आत्ता 2 तास जी साहित्यिक चर्चा झाली ती सगळी 80,000 फुटावरून गेलेली दिसते. बाई साडीतच गुरफटलेल्या. असो. त्यामुळे साड्यांनी कपाट ओसंडून वाहत असलं तरी कोणती साडी नेसू ह्या प्रश्नाचं उत्तर काही ते कपाट देऊ शकत नाही. म्हणजे साड्या ठेवायला जागा नाही आणि नेसायला साडी नाही अशातली गत. त्यात आता ड्रेसेसची पण भर. ड्रेसेसमध्ये पण गावात वापरायचे वेगळे, पुण्या मुंबईत वापरायचे वेगळे, फॉरेन टूरचे वेगळे, ट्रिपचे वेगळे. म्हणजे साड्यांचा जेवढा स्टॉक तेवढाच ड्रेसेसचा. किती ते डोकं लावायचं बाईने. पुरुषांना 2 ड्रेस दिले तरी त्याच्यावर ते 2 वर्ष आनंदाने काढून टाकतील. उलट काही ऑप्शनच न ठेवल्याबद्दल आभारही मानतील. त्यामुळे त्यांना ह्या गहन प्रश्नाला तोंड द्यावं लागत नाही. परिणामी अनेक महत्त्वाची कामं त्यांच्या हातून पार पडतात.
पण आपण बायका बिचाऱ्या कोणती भाजी करू, कोणती साडी नेसू ह्या 2 प्रश्नांपायीच केवळ आयुष्यात मागे पडतो.